मित्रांनो नमस्कार। दिनांक 25 एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण आणखीनच खराब होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दिनांक 25 एप्रिल दरम्यान या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर ते कोणकोणते जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये दिनांक 25 एप्रिल दरम्यान या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज राहू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल दिनांक 25 एप्रिल दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये आपल्याला बदल बघायला मिळणार आहे। ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे। सोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडाट या ठिकाणी सक्रिय असण्याची दाट शक्यता दिनांक 25 एप्रिल दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। सविस्तर जर बघायचं झालं तर सर्वात आधी विदर्भामध्ये जो नागपूरचा परिसर आहे आसपासचा, यामध्ये चंद्रपूर आहे, त्यानंतर गोंदियाचा आसपासचा परिसर, नागपूर, अमरावती हा जो परिसर आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकतो, खास करून चंद्रपूर आणि नागपूरच्या दरम्यान। त्यानंतर मित्रांनो शेगाव, वाशिम, अकोला, अमरावती, त्यानंतर चिखली, बुलढाणा हा जो परिसर असणार आहे या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे दिनांक 25 एप्रिल रोजी। त्यानंतर दक्षिणेकडे नांदेड, वागला आहे, लातूर आहे, बिदार आहे, त्यानंतर धाराशिव, सोलापूर, त्यानंतर बसव कल्याण, त्यानंतर या ठिकाणी सोलापूरचा उत्तरेकडचा भाग हा जो परिसर असणार आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह वादळी वारे सुटण्याची शक्यता दिनांक 25 एप्रिल दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर दक्षिणेकडे सोलापूर, वैजापूर, सांगली, अकलूज, त्यानंतर साताऱ्याचा आसपासचा परिसर, दक्षिणेकडे रत्नागिरी, कोल्हापूर या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज दिनांक 25 एप्रिल दरम्यान राहणार आहे। सर्वदूर असा पाऊस पडणार नाही, परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर पुणे आहे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरामध्ये सर्वत्र या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागांच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिनांक 25 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे। तर हा होता दिनांक 25 एप्रिल रोजीचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।